नमस्कार, मीनाक्षी पाटील ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत नवरात्र स्पेशल शेवंतीची वेणी, तीही पायावर। तर चला आपण पूर्वतयारी करून घेऊया आणि वेणी बांधायला घेऊया। तर मी आता हे साहित्य घेतलेलं आहे वेणीसाठी, हे तुम्ही सगळं पाहत असाल। तर सर्वप्रथम ही मी शेवंती घेतलेली आहे, खूप छान कडक आहे आणि एकदम पिवळी धमक आता आली आहे बाजारामध्ये, खूप छान। आणि हे बघा, हे कापडी गुलाब आहेत, दोन रंगाचे, छान छान रंगाचे, असे विविध रंगाचे मिळतात। आणि हे पण हे कापडी, जो आपण हिरवा पाला म्हणून वापरणार आहोत, तर हे पण कापडीच आहे। हे पण मी दोन करून घेणार आहे। तर हे बघा, हे मी दोन तुकडे करून घेतलेत। आणि ही प्लास्टिकचीच मी पेचक वापरलेली आहे, जर तारेची असेल तर अतिउत्तम, मला तारेची आवडते। आणि धागा, हा बघा, हा मी धागा घेतलेला आहे। आणि आता सुतळीवर नाही तर तारेवर वेणी बांधतात, जेणेकरून ही मस्त राहते, ही कडक आणि हवी तशी वळवता येते आणि सोपी पद्धत आहे म्हणून। तर चला आपण वेणी बांधायला घेऊया। ही आता मी तार घेतलेली आहे ना, तर एक बाजूने बंद आहे, तर दुसरी बाजूने दोन टोकं जी आहेत ना, ती व्यवस्थित अशी मस्त बांधून घ्यायची आहेत, कारण का आपल्याला त्याला धागा बांधायचा आहे, तर ती सुटायला नको म्हणून। हे बघा, आता मी छान, हे बघा, दोन्ही बाजूने मस्त अशी पॅक झालेली आहे। आणि बघा, ह्या पोझिशनमध्ये ह्या अंगठ्याला आणि इथे पायाच्या पंजाला असे दोन्ही बाजूने बांधायची आहे वेणी, हे तार आणि त्याला धागा। तर हे पण आपण बघून घेऊया। ते बघा, हे जे टोक आहे, मी हा धागा जरा डबल घेऊन अंगठा बांधून घेते। ही अंगठ्याला बांधायची आहे, म्हणजे वेणी झाली का ती अशी कापून घेता येते, जास्त टाईट नका बांधू। हे बघा, हे झालं इथे असं। आता हे इथून हा टोक इथे बांधायचं आहे। बघा, हा टोक मी इथे बांधलाय, तर हा टोक परत तसाच डबल धागा घेऊन, जरा मोठा धागा घेऊन, डबल धागा का घ्यायचा, कारण का हा थोडासा म्हणजे टाईट हे नसतो, मजबूत नसतो, म्हणून डबल धागा घेऊन मी, हे बघा, हे इथे बांधलेलं आहे। आणि मस्त असं टाईट घ्यायचं आहे। बघा, हे आता बंद झालं ना छान, हे बघा, मी टाईट घेतलेलं आहे। आणि हा धागा दोन पदरी करून मोठा असा मी दाखवते तुम्हाला। हे बघा, दोन पदर घेऊन जवळजवळ 1.5 मीटर तरी करून घ्यायचं आहे। बघा, हा एक झाला आणि हा मी घेतला आहे वेणी बांधायला, डबल करून घेतलेला आहे। तर मी हा इथून तोडते आणि हा धागा गेला बाजूला। आणि हा आता मी इथून अशी सुरुवात करणार आहे, घट्ट बांधायचा आहे इथून। हे बघा, हा झाला आपला डबल धागा। तर हा मी छान असा गुंडाळून घेते, म्हणजे आपल्याला वेणी बांधताना अडकायला नको कुठे, छान असं आपल्याला दोन्ही बाजूने घेता येईल। तर हा मी इथे गुंडाळून घेतलेला आहे छानपैकी। आणि आता आपण वेणी बांधायला घेणार आहोत। व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे, हा धागा पुढे येता कामा नये, नाहीतर मग ते फुल पुढे पुढे सरकत राहील। छान मी असं बांधून घेतलं एका ठिकाणी। आता मी वेणी बांधायला घेते। बघा, पहिला फूल घेतलाय 2 तारेच्या मध्ये, 2 फुलांची करते मी। एका गाठीमध्ये 2 शेवंत्यांची फुलं येतील, छान अशी जाड होते आणि दिसायलाही छान गुबगुबीत अशी छान दिसते। हे बघा, अशी फिरून, हे बघा, इथून फिरून जे आपण शेषरगाठ मारतो ना, काय म्हणतात त्याला, ते फिरून गाठी बघा, म्हणजे ह्या धाग्यामध्ये ही 2 फुलं छानपैकी बसलेली आहेत। पुन्हा एकदा
तसंच. आणि आता मी त्याला कलरफुल करायला ही बाकीची जी आपली कापडी फुलं आहेत ती घेणार आहे. हे बघा, ही 2 फुलं घेतलीत, एका मागोमाग एक लावलेली आहेत, दाखवेन तुम्हाला. तर हे सर्वप्रथम मी जो कापडी फुल होता कापलेला तो घेतला आहे वरती, असा वरती घ्यायचा आहे. आकाशी रंगाचा, गुलाबी रंगाचा आणि एक पेचक ह्याच्या मधोमध ठेवली तरी चालेल. आणि ह्याच्या वरून धागा आला पाहिजे. हे बघा, छान असं धरायचं आहे मस्त. आणि ह्याच्या वरून हा धागा येऊन जो मगाशी आपण, हे बघा, हा धागा अशी गाठ बसवायची आहे. पुन्हा एकदा घ्यायचा आहे, म्हणजे ते फूल हलणारच नाही जोपर्यंत आपण वेणी सोडत नाही. हे बघा, हे बघा ना, छान असा मस्त झुपका बसला ना त्याचा फुलांचा. आता पुन्हा आपण 2 फुलं घेऊन, म्हणजे मध्ये मध्ये एक गॅप ठेवायचा आहे. आपल्याला कलरफुल छान अशी मस्त वेणी करायची आहे. आता ही प्लेन 2 फुलं झाली. आता आपण ह्याला कलरफुल करायचे. तसंच हिरवा पाला, आकाशी, गुलाबी. तुम्हाला ही फुलं जिथे आपण मोठ्या फुल मार्केटमध्ये धागे घेतो आपण, सुया घेतो, जिथे आपण हारांचे हार बनवायचं साहित्य घेतो ना, तिथे आरामात हे सगळं मिळून जातं. अजून खूप छान छान व्हरायटीचं असतं. याच्यामध्ये उलन पण वापरू शकतो आपण, खूप भारी वाटते उलन पण. पुन्हा 2 प्लेन फुलं घ्यायची आहेत. दोन गाठी याच्यासाठी मारायचे की एक गाठ फुलाला लागते आणि एक त्याच्या शेजारी लागते, तर ते मजबूत राहतं. बघा, मी आरामात दाखवते, अजिबात घाई करत नाहीये, तुम्हालाही समजून जाईल. एखादं फुल तुटलं तर काही हरकत नाही, वेणी सुटत नाही, ती व्यवस्थित राहते. बरोबर जी फुलाची गाठ असते ना त्याच्यावरच तार ठेवायची, ती मस्त बांधली जाते आणि वेणीतून फूल सुटत नाही. बरोबर मधोमध ठेवा हा. आणि अशीच टाईटच ठेवायची, अजिबात लूज सोडायची नाही तार, नाहीतर तुमच्या वेणीचा आकार बदलू शकतो आणि कदाचित ती सुटू शकते. तर जसं मी बघा पाय ठेवलाय, मी अजिबात हलवलेला नाहीये, तसंच पाय ठेवा तुम्ही पण, त्याला अजिबात हलवून देऊ नका. तर हे झालं माझ्या शेवटचं कलरफुलचं. आता हे मी शेवटचं बांधते. बघा, तुम्हाला दिसत असेल किती सुबक दिसते ना, रंगीत अगदी छान.
बघा आपल्या हाताने केलेली वेणी आपण आपल्या देवाला वाहिलेली किती छान दिसते. आणि ह्या वेळेस वेण्या महागही मिळतात. तर फुलं आणून स्वतः करून बघा. बघा तुम्हाला आनंदही मिळेल आणि समाधानही. तर ही झाली माझी शेवटची ही 2 फुलं लावून आपली वेणी तयार. तुम्ही साईज वाढवू शकता, कमी करू शकता, तुम्हाला आवडेल तसं. तर आता ही मी वेणी सोडते. हे बघा मी इथे कट केलं, आपली तार आहेच तिथे आणि इथे, आणि हा धागा कट करते. हा धागा मी बांधायला ठेवला आहे शेवटला, इथे पण आहे. आणि ही राहिलेली तार आहे ही मी कापून घेते आणि मी ही इथे फोल्ड मारलेली आहे. आणि बघा किती छान आणि सुबक वेणी आहे. आणि ह्याच्या मागे आहे बघा, बरोबर शेवंती जर आपण घेतली ना व्यवस्थित तर खूप छान होते. तर तुम्हाला ही कशी वाटली मला नक्की कळवा. आणि खरोखर स्वतः करून देवीला वाहा, खूप समाधान आणि आनंद मिळेल तुम्हालाही. आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झाली आहे. आणि तुम्ही केली असेल तर तेही कळवा की तुमच्या हाताने कशी वेणी बनवलेली आहे. आता मी ही माझ्या घरच्या एकविरा आईला ही वेणी वाहत आहे. तर बघा किती छान दिसते दिसायलाही. आणि तारेमुळे आहे ना ही कडकच्या कडकच राहते, अजिबात हलणार नाही, पडणारही नाही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.